राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता दोघीही जणींचं रक्षाबंधन होतं. म्हणजेच प्राजूने भाग्याच्या हातामध्ये तर भाग्याने प्राजूच्या हातामध्ये राखी बांधलेली असते. आणि तेवढ्यातच ना तिथे कौस्तुभ येतो. कौस्तुभ म्हणतो की हे आपलं चांगलं आहे, दोघींचंही रक्षाबंधन झालं, माझा विचार तरी केलात का. तेव्हाच ना कौस्तुभला त्या दोघीही बोलतात की नाही, आमचं नेहमीप्रमाणे ठरलेलं असतं, आम्ही दोघीही बहिणी एकमेकांसाठी आहोत, तर एकमेकींना राखी तर बांधणारच ना, असं बोलून आता त्यांचं राखी सेलिब्रेशन होतं. मग तो म्हणतो की जाऊ दे, म्हणजे आता तुम्ही मला काही राखी बांधणार नाही आहात, मग आता बस गपचूप पाटावर आम्ही तुलासुद्धा राखी बांधतो. आणि असं बोलून त्याला आता पाटावर बसवलं जातं. मग आता तेव्हाच तो म्हणत असतो की तुमचं गिफ्ट आहे ना, मी आता काही देणार नाही आहे, मी तुमचं गिफ्ट ना सकाळीच देईन, असंही आता तरी म्हटलेलं असतं. तरीसुद्धा मग आता इकडे ना ते दोघंही जण ज्या आहेत त्या पटकन कौस्तुभला बसवतात आणि त्याला आता राखी घालून देतात. आणि त्याच्या हातामध्ये राखी वगैरे बांधून झाल्यानंतर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सगळंच खूप जास्त आनंदी असतं. घरात वातावरण छान असतं. तेवढ्यातच आता मामी आणि त्याचसोबत आजीसुद्धा घरी आलेली असते. आणि मामी आजी तेव्हा घरी येतात ना, तेव्हा मामीने येताना आता पेढेसुद्धा आणलेले असतात. आणि पेढे आणल्यानंतर ती म्हणत असते की आजचा प्राजूचा शेवटचा दिवस आहे ना आपल्या या घरातला, त्यामुळे आता सगळं कसं एकदम छान व्हायला हवं, हॅपीली व्हायला हवं. त्यासाठी प्राजू तोंड गोड करण्यासाठी मिठाई आणलेली आहे मी. अच्छा, आता प्राजूसाठी मिठाई आणली आहे, तर छान छान, म्हणजे आता सगळंच काही छान होतं आहे. तर असंही आता इथे असणारी हे तीही बोलत असते. तर आजीही म्हणत असते की हो, आता प्राजक्ताचं लग्न आहे उद्या, आणि आज प्राजक्ताचा या घरातला शेवटचा दिवस आहे. सो म्हणूनच म्हटलं की चला आज या पोरीचं तोंड गोड करून टाकूया, आणि म्हणूनच आपण हे मिठाई आणलेली आहे. मग चारूसुद्धा आता पुढे येऊन लगेचच ना प्राजक्ताचं तोंड गोड करते. प्राजक्ताचं तोंड जसं तिने आता गोड केलेलं असतं तेव्हा प्राजक्तालासुद्धा छान वाटतं. ते विचार करत असते की ह्या घरातला माझा आता शेवटचा दिवस आहे, पण या घरातली माणसं ज्यांनी आतापर्यंत आपल्याला एवढं सावरलं आहे, ती माणसं आपल्याला पुन्हा कधीच दिसणार नाही, हा विचारही आता मनामध्ये तिच्या येऊ लागलेला असतो. आणि मग आता ती ह्या कुटुंबाकडे एकटक पाहत असते. ती विचार करते की ह्या घरात जे मला प्रेम मिळालं होतं तेच प्रेम मला त्या घरातही मिळेल का. तेच दुसरीकडे आता आलोकने सुद्धा आरवसाठी राखी पाठवलेली असते. आणि तो म्हणतो की बरं झालं बाबा वेळेवर पोचली, नाहीतर मी विचार करत होतो की पोचते की नाही, पण परफेक्ट टाईमवरती पोचलेली आहे. मग आता तू ही राखी मला बांधायला देतोयस, तर मग आता तू माझं रक्षण करणार आहेस का, असं आलोक आरवला विचारतो. त्यावर आरव म्हणतो की आपली नेहमीचीच सवय आहे, विसरला आहेस का तू, मी तुला राखी बांधतो, तू मला राखी बांधतो, अरे आपल्याला बहीण कुठे, मग आपण ह्या सगळ्या काही गोष्टी अशाच करतो ना, मग या गोष्टी विसरतोयस का तू. अरे नाही, मी विसरत नाही आहे रे या गोष्टी, पण तरीसुद्धा मला असं वाटलं होतं की हे सगळं काही नाही होणार पॉसिबल, पण तू करून दाखवलंस रे, बरं झालं आणलीस ती माझ्यासाठी राखी. मग आता तेव्हाच ना त्यांचा विषय एकदा डायवर्ट होत असतो. आणि तेव्हाच तो म्हणत असतो की तुला सांगू का घरात कसं चाललं आहे सगळं, घरात ना एकदम मस्त. अरे ते छोटी आई नाही का, तर समर आणि समायराला घेऊन आली होती, त्या समर आणि समायराला माझी किती भीती वाटते रे, त्यांच्या मनामध्ये केवढी मोठी भीती तयार करून ठेवली आहे माझ्याबद्दल. तेच आता आरव विचारतो की काय झालं आहे, तर आरवला आता तो सांगत असतो की अरे एक प्रॉब्लेम झाला आहे माहिती आहे का, अरे ते समर आणि समायरा आहे ना, ते खूप जास्त घाबरत होते मला, आणि त्यांचा काहीतरी प्रोजेक्ट होता, आणि म्हणजेच ना त्यांना स्केच काढून हवं होतं, आणि त्यात रंगसुद्धा भरून हवे होते. मग काय, मी त्यांना मस्त असं कलरिंगचं काम करून दिलं. आणि तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना, अरे पण तू त्यांना कलरिंगचं काम व्यवस्थित करून दिलेस का, म्हणजे त्यांच्या वयाचं, नाही तर त्या मॅडमना लगेच समजेल त्यांच्या. अरे हो हो, मला तेवढं तर कळतं. आता आलोक आरवला बोलत असतो. अच्छा कळतंय का, मग काय सुंदरीचं काय चाललंय. हो हो, सुंदरी ना कधीतरी वेळ मिळाला की काढत असतो. मग तेव्हाच ती आली होती का, असा विषय काढून भाग्याचा विषय त्याला काढायचा असतो. भाग्याचा विषय आता जसा काढला जातो तसं आता भाग्याबद्दल बोलत असतानाच ना तो म्हणतो की आली का परत तुझी गाडी तिथेच. मग आरव म्हणतो की काय करू यार, मला ना तिच्याशिवाय ना जराही करमत नाही, मला जिकडे तिकडे ना फक्त आणि फक्त तीच दिसते. मग आता इकडे सुद्धा कोणत्या मुलीमध्ये बघायला गेलं ना तर मला ना तीच दिसत असते, असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच दुसरीकडे मात्र आलोक आरवला शांत करत असतो. तेव्हाच आता प्राजक्ताबद्दल सुद्धा विषय निघतो. मग आता त्या प्राजक्ताचं काय, प्राजक्ताचं माहीत नाही का,
अरे ती प्राजक्ता ना, ते समर आणि समाराचं ड्रॉइंग मी काढत होतो तेव्हा आली होती. कशी काय आली होती मध्येच? अरे ते तर ते लोक कुठून येतात दाराने ना, ही खिडकीने आली होती. बापरे, मग तू काय बोलला नाही ना, चिडला नाहीस ना? तेव्हा आलोक म्हणतो, मी तुला शब्द दिला आहे ना, मी तुला प्रॉमिस केलं आहे ना चिडणार नाही. मग मी नाही चिडलो, मी शांत होतो. अरे पण ती आली तर आली, ती पडणार होती. तेच तिला सावरलं. तिला सावरता सावरता जो काही कलर होता ना, पिवळा कलर, तो तिला लागला. अरे बापरे, मग मग नाही ना चिडचिड झाली? नाही रे, नाही चिडचिड झाली, सगळं ठीक आहे. पण ना त्या मुलीचं मला कधी कधी कळतच नाही. अजबच आहे बघ ती मुलगी. आता रडत बसली असेल घरात जाऊन, असं देखील आता प्राजक्ताबद्दल तो आरवला सांगत असतो. तेच इथे आता प्राजक्ताने ना बॅग भरायला घेतलेली असते. तिचा आजचा या घरातला शेवटचा दिवस असतो. सो तिने आता पटापट बॅग भरायला घेतलेली असते. पहिल्यांदा त्या बॅगेमध्ये ती हळद कुंकू घालते. हळद कुंकू टाकल्यानंतर तिला आता बाकी साड्या वगैरे सगळं काही पॅक करायचं असतं. आणि तेवढ्यातच ना मामा तिथे एक संदूक घेऊन आलेले असतात. मामा जसे संदूक घेऊन येतात ना, तसं मात्र आता प्राजू म्हणत असते की काय झालं आहे मामा. मामा आता प्राजूला सांगत असतात की बघ ना, एक काम करायचं होतं, बॅगेत जागा आहे का? आता काही गोष्टी आहेत त्यासुद्धा भरायच्या आहेत. काय भरायचं आहे सांग ना. मग तेव्हाच ना, जेव्हा प्राजू लहान होती ना, तेव्हापासूनच्या सगळ्या गोष्टी मामाने अगदी त्या पेटीमध्ये ना सांभाळून ठेवल्या होत्या. आणि त्यामुळेच आता मामा ती पेटी उघडतात. मामा आता पेटी उघडल्यानंतर प्राजूकडे बघतात आणि प्राजूला म्हणतात की बघ प्राजू, हे तुझं पहिलं सर्टिफिकेट, म्हणजेच जेव्हा पहिलीमध्ये तू चांगल्या मार्गानं पास झाली होतीस, तेव्हाच ना तुझ्या त्या पेपरवर, त्यासोबत तुझ्या प्रगती पुस्तकावर सही करताना एक पालक म्हणून ना, तेव्हा मला खूप जास्त अभिमान वाटला होता. आणि ते दिवस मला अजूनही आठवतात. तुला सांगू का, तू अनाथ होतीस म्हणजे तुला कोणीसुद्धा नव्हतं. तुझी जबाबदारी ताईनं माझ्याकडे दिली होती. आणि मला आता कुठे छान वाटते की ही जबाबदारी मी पार पाडू शकलो. तेव्हाच मला माहिती होतं, एक पालक म्हणून मी तुझा बाप म्हणून विचार केला होता. आणि मला माहिती होतं की माझी जी मुलगी आहे ना, ती नक्कीच ना खूप घवघवीत यश मिळवणार. आणि माझ्या समोर आहे ते. तू आता एवढी यशस्वी झाली आहेस ना की तुझं खूप कौतुक वाटतं. आणि तेव्हाच ना ते सर्टिफिकेटसुद्धा ते तिला दाखवतात. तेव्हाच प्राजक्ताचे डोळेसुद्धा भरून आलेले असतात. प्राजक्ता आता बघत असते. तेव्हाच आता मामा बोलत असतात की ह्या सगळ्यावर तुझे हक्क आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या आहेत. सो तुला मिळायला हव्यात, म्हणूनच मी तुझ्यापर्यंत आणल्या या. मग तेव्हाच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की मामाने ना सगळ्या एकूण एक गोष्टी जपून ठेवलेल्या असतात. जसे की आता प्राजक्ता जेव्हा शाळेत जायची तेव्हा 2 वेण्या घालायची. आणि त्या 2 वेणी घातल्यानंतर त्याला रिबीन लावायची. आणि त्या रिबीन ज्या होत्या ना, त्यासुद्धा आता बरोबर जपून ठेवलेल्या होत्या. आणि त्या रिबीन जेव्हा आता बाहेर काढल्या जातात, तेव्हा आता म्हटलं जातं की बघा, ह्या रिबीनसुद्धा मी ठेवल्या आहेत. या रिबीनना तू शाळेत जाताना बांधून जायचीस, पण आता घरी आल्यानंतर केस कधी एकदा सोडतेस ना, असं व्हायचं. आणि त्या रिबीनसुद्धा आता ती पाहते ना, तेव्हा तिचे डोळे ना पूर्णपणे भरून आलेले असतात. तिला आता काय करावं सुचत नसतं. पण खूप छान छान आठवणी ना मामाने तिच्या जपून ठेवलेल्या असतात. आणि त्यामुळेच ना आता मामाने सगळ्या आठवणी दाखवल्यानंतर इकडे आता भरून आलेलं असतं. तेव्हा दुसरीकडे पाहायला मिळतं की मामाने आता ग्रीटिंगसुद्धा बाहेर काढलेलं असतं. जे की ग्रीटिंग पहिल्यांदाच बड्डे स्पेशल म्हणून मामांसाठी खास प्राजूने तयार केलेलं होतं. आणि जेव्हा ते ग्रीटिंग मामा बाहेर काढतात आणि वाचून दाखवतात ना, तेव्हा प्राजक्ताचे डोळेसुद्धा भरून येतात. कारण का, मामाना बोबड्या स्वरामध्ये ते बोलून दाखवतात. मामा सांगत असतात की खरं तर ना, हे जेव्हा तुम्हाला ग्रीटिंग दिलं होतंस ना पहिल्यांदा, तेव्हा खूप छान वाटलं होतं. आणि तेव्हाच मामाला दिलेल्या शुभेच्छा आणि या सगळ्याबद्दल आता तिकडे मामा जे आहेत ते बोलून दाखवतात. भाग्यासुद्धा आलेली असते. भाग्यासुद्धा आता त्या दोघांचं बोलणं ऐकत असते. मामा बोलतात की बघ ना, किती बारक्याशा अक्षरात लिहिले, मामा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुझी लाडकी भाची प्राजू. मग आता आमची ही प्राजू ना एवढी मोठी कधी झाली ना, काहीच कळलं नाही. मला रडायला काय येते माहिती आहे का प्राजू, तू खरंच खूप लवकर मोठी झालीस. तुझं बालपण मी अजूनही खूप जास्त मिस करतोय. अजूनही तू त्याच बालपणातच असावीस ना, असं वाटतंय. कारण आता जास्त त्रास कसला होतोय माहिती आहे का, आता लग्न करून तू दुसऱ्या घरात जाणार ना, त्या गोष्टीचा मला जास्त त्रास होतोय. जर सगळं काही वेगळं भलतंच झालं असतं तर किती चांगलं झालं असतं ना. पण या सगळ्या काही गोष्टी वेगळ्याच घडत आहेत. आणि त्यामुळेच ना धक्का बसला या सगळ्या गोष्टींचा. कळत नाही आहे की कसं मॅनेज करावं ते. तेच आता प्राजू म्हणत असते की मामा मला कळतं की तुला त्रास होतोय रे, पण नको काळजी करू, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील.
आणि मी तुला नक्कीच ना भेटायलासुद्धा येत जाईन. हे सुद्धा आता प्राजू ही मामाला सांगून मामाला शांत करण्याचा हे करत असते. तेच दुसरीकडे आता प्राजूचे डोळे पाणावलेले असतात, कारण मामाची ही अवस्था आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून मामाने ना आता एक छोटी बाहुलीसुद्धा बाहेर काढलेली असते, जी की प्राजक्ताच्या बालपणाची होती. आणि ही बाहुली घेऊन तू सतत बसायचीस आणि ही बाहुली घेऊन बसल्यानंतर ना तुला बाकी काही सुचायचं नाही, बाकी काही करमायचंसुद्धा नाही. मग आता या बाहुलीला बाकी कोणी घेतलं ना का तू ओरडायचीस, कारण या बाहुलीमध्ये तुझ्या आईचा श्वास होता. म्हणजेच तू आई जशी तुला पिल्लू म्हणायची ना, तसं तू सुद्धा या बाहुलीला पिल्लू म्हणायचीस. मग आता मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे, तू जरी आता सूर्यवंशींच्या घरात जात असली तरी प्लीज ना ही बाहुली तेवढी ठेवून जा, कारण ना मी तुला खूप जास्त मिस करेन. मग तेव्हा ही बाहुली बघेन ना तेव्हा बरं वाटेल, मग ठेवशील ना ही बाहुली, असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच प्राजक्ताचे डोळे आता भरून आलेले असतात. प्राजक्ताला जे प्रेम या घरात मिळालं होतं ते प्रेम त्या घरात मिळेल की नाही ही शाश्वती नव्हती, कारण तिला माहिती होतं की आलोकसोबत लग्न करून तिची काय अवस्था होणार आहे ते. आणि त्यामुळेच ना मामा जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलत होत्या ना तेव्हा ना तिला भरून आलेलं होतं आणि तेव्हाच ती खूप जास्त अशी रडत होती. जेव्हा आता ती रडते ना तेव्हा मामासुद्धा हळूवारपणे तिला जवळ घेत असतात. मामा तिला बोलत असतात की रडायचं नाही, आणि असं बोलून तिला आता म्हणत असतात की कधीही काही वाटलं तरी या मामाच्या खोलीचे दार तुझ्यासाठी कायम उघडे आहेत, एवढं मात्र लक्षात ठेव, हेही आता म्हटलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे आता भाग्यासुद्धा तिथेच असते. भाग्याही तिथेच असताना तिचेही डोळे आता भरून आलेले असतात आणि ती पटकन येऊन आता घट्ट अशी मिठी मारायला लागते. जशी आता ती घट्ट अशी मिठी मारते ना तसं मात्र आता प्राजक्तासुद्धा एकदमच डोळे घेऊन रडत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे मात्र ना आता डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टरांना खरं तर सुलक्षणानेच बोलवलेलं असतं. सुलक्षणा आता डॉक्टरांना मुद्दामून बोलवते, कारण तिला ना उद्याचा लग्न सोहळा हा व्यवस्थित पार पडायला हवा असं वाटत होतं. आणि आता आलोकच्या गैरहजेरीत तिला हे लग्न लावायचं होतं, म्हणजे आलोकला कळायला नको की त्याच्यासोबत काय होतंय ते. त्यामुळे डॉक्टरांकडनं खास औषधं मिळवायची म्हणून तिने डॉक्टरांना बोलवलेलं असतं. डॉक्टर आता त्या संदर्भातलं औषधसुद्धा देत असतात. डॉक्टर आता ते औषध देताना म्हणत असतात की बघा, हे औषध तर मी तुम्हाला आता देतोय, ह्या औषधाचे जे इफेक्ट्स आहेत ते 15 तास असणार आहेत. म्हणजे हे औषध 15 तास तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकता, त्या व्यक्तीवर दुसरा कोणताही परिणाम होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. त्याचसोबत आता पुढे हेही सांगितलं जातं की बघा, तुम्हाला 2 औषधं देतोय, या दोन्ही गोळ्या त्यांना व्यवस्थित द्या. या दोन्ही गोळ्या जेव्हा तुम्ही व्यवस्थित द्याल ना तेव्हाच परफेक्ट असं सगळं होईल. मग आता काय होईल काय नाही त्या सांगा ना गोष्टी. मग आता त्या गोष्टी एक एक करून सांगितलेल्या असतात. म्हणजेच आता जर तुम्ही ह्या गोळ्या दिलात ना त्याचा इफेक्ट जो आहे तो 15 तास असणार ना. ज्या व्यक्तीसोबत जे काही करून घ्यायचं आहे ते तुम्हाला बिनधास्तपणे करून घेता येणार, पण या गोळ्यांचे डोस ओव्हरही जाता कामा नये. मग आता अंबिका थोडी घाबरलेली असते, कारण सगळ्या गोळ्यांना अंबिकाच देत होती आतापर्यंत, आणि मग आता अंबिकाला या गोळ्यासुद्धा द्यायच्यात. त्यामुळे अंबिका थोडी घाबरते. अंबिका म्हणत असते की म्हणजे आता ह्या गोळ्यांचा नेमका साईड इफेक्ट काय असू शकतो. गोळ्यांचा साईड इफेक्ट हाच आहे की तुमचा पेशंट ना जास्त वेळ झोपू शकतो, त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, असंही आता म्हटलेलं असतं. अच्छा, या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मात्र आता इथे असणारी सुलक्षणा म्हणत असते की आताच्या घडीला ना मला सगळं काही नीट हवं आहे, म्हणजेच काही झालं ना तरीसुद्धा आलोकला आपल्याला हा डोस द्यावाच लागणार, तेव्हाच तर आलोकचं आपल्याला प्राजक्तासोबत लग्न लावता येईल. म्हणजे आम्ही ज्या ज्या काही गोष्टी सांगू तो तसाच करेल ना. हो हो, अगदी तसाच. याचा इफेक्ट 15 तास राहील, पण गोळ्यांचा डोस देताना जरा सांभाळून, असं देखील सांगितलेलं असतं. तेच दुसरीकडे आता प्राजक्ता झोपायचा प्रयत्न करत असते, पण प्राजक्ताला झोप काही लागत नसते. सारखं सारखं तिला आता तेच क्षण आठवत राहत असतात. तर इकडे मात्र आता इकडे भाग्याला झोप लागत नसते, कारण आता तिला असं वाटत असतं की आजचा हा शेवटचा दिवस आहे आपल्याबरोबरचा इथे प्राजूचा. उद्यापासून प्राजू आपल्यासोबत नसणार आहे. मग आता काय करायचं असे विचार ना मनामध्ये येऊ लागलेले असतात, आणि त्यामुळेच ना सारखं सारखं तेच आठवत राहतं. मग ती म्हणत असते की तुला सांगू का ग प्राजू, मला ना आता असं वाटतंय ना की माझ्या शरीरातला एक भाग काढून घेणार आहे उद्या आलोक सूर्यवंशी. मी तुला ना तेव्हापासून तेवढं घट्ट मानत आले होते, आणि आता तू माझ्यासोबत नसशील ना ह्याचा क्षणभरही मी
विचार करू शकत नाही आहे. पण आता काय करू मी? मग तेच आता प्राजक्ता भाग्याला समजावते, मी तुला भेटायला येत जाईन, आपल्यामध्ये एवढाही दुरावा नसेल, पण तरीसुद्धा तू माझ्यासोबत रोज असणं हे वेगळं ना, आणि आता तू माझ्यासोबत कधीतरीच असशील, या सगळ्या गोष्टी वेगळ्या राहिल्या, असंही आता बोललं जात असतं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं जातं तेव्हा भाग्याचे डोळे अगदीच ना भरून आलेले असतात. प्राजक्ता आता तिला कसं कसं समजावत असते. प्राजक्ता तेव्हा तिला समजावते ना, तेव्हा कुठे जाऊन आता ह्या सगळ्या काही गोष्टी समजतात, आणि जेव्हा ह्या गोष्टी समजतात ना, तेव्हा कुठे जाऊन आता बरं वाटायला लागतं. मग तेव्हाच इकडे मात्र आता भाग्या जी आहे ती आता म्हणत असते, बघ मी ना तुझ्याशिवाय उद्या कसं काढणार आहे सगळं काही मला खरंच माहीत नाही, पण उद्या तू आलोक सूर्यवंशींची होणार आहेस हे तर मला दिसते. आलोक सूर्यवंशी माझ्या शरीरातून माझा एखादा भाग काढून घेतलाय ना, असंच वाटतंय. मग प्राजक्ता तिला समजावते, आणि प्राजक्ता तिला म्हणत असते की तू राग म्हणू नकोस, काळजी करू नकोस, मी कायम तुझीच आहे आणि कायम तुझीच राहीन. मग तर झालं ना, आता तर ठीक आहेस ना, असंही बोलून आता सावरलं जात असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलून सावरलं जातं ना, तेव्हा कुठे जाऊन आता दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. आणि दोघी जणी एकमेकींना जेव्हा घट्ट मिठी मारतात ना, तेव्हा मात्र आता एकदमच दोघींचंही आता झोपायचं ठरतं. इकडे तर आता जी प्राजू आहे तिला तर काही झोप लागत नसते, कारण प्राजूला माहिती असतं की उद्यानंतर तिचं आयुष्य कुठल्या मार्गावर जाणार आहे ते. त्या सगळ्या काही गोष्टींचा ना ती थोडा विचार करत असते, कारण तिला माहिती आहे की तिच्यासोबत नेमकं काय काय होणार आहे ते, आणि त्यामुळेच ना थोडी टेन्शनमध्ये ती असते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता भाग्या ही प्राजूला समजावते, कधीही काही वाटलं तर बिनधास्तपणे माझ्यासोबत बोलायचं हं. मग आता प्राजूही म्हणते की तू काळजी करू नकोस, मी त्या घरात एकदम सुखात असेन. तोंड देखलं का होईना प्राजूला आता या सगळ्या काही गोष्टी बोलाव्या लागत असतात. इकडे आता प्राजक्ताने कसंबसं समजावलेलं असतं, आणि प्राजक्ताने समजावल्यामुळे ना भाग्यासुद्धा आता शांत असते. मग भाग्या जी आहे ती आता प्राजूला मिठी मारून झोपायचा प्रयत्न करत असते, पण प्राजूला काही झोप लागत नसते, कारण तिला कळत असतं ना की तिच्यासोबत काय काय होणार आहे ते, म्हणूनच तिला झोप लागत नसते. सकाळच्या नंतर तिचा डोळा लागलेला असतो, पण त्यातसुद्धा ती लवकर उठते. जशी ती आता लवकर उठते ना, तशी आता इकडे तिकडे पाहू लागते, आणि तेव्हाच ती आता विचार करते की आज होईल का सगळं ठीक. आता भाग्याच्या आधीच उडलेली असते, आणि इकडे तिकडे बघत असते. ती देवाला आता म्हणत असते की सगळ्या काही गोष्टी आज ठीक होऊ देत, कारण तिला खरं तर आलोक सूर्यवंशी यांचं टेन्शन होतं. काय रिॲक्ट असेल, काय होईल तिथे सगळं, या भीतीनेच तिची आता धडधड वाढायला लागलेली असते. तेच आता इकडे भाग्याला सुद्धा जाग येते. सुलक्षणाही इथे उठलेली असते, आणि सुलक्षणाला असं वाटत असतं की या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित जुळून येतील, आणि आपल्या प्राजक्ताचं आणि एकदा आलोकचं लग्न झालं ना की आलोकचं आयुष्य हे नवीन मार्गावर लागेल, त्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील, असाही विचार ना ती आता करत असते. आणि म्हणूनच तिने आता अंबिकाला त्या गोळ्यासुद्धा बरोबर वेळेत ना आलोकला द्यायला लावलेल्या होत्या. इकडे आता भाग्या प्राजूच्या बाजूला उठून बसते, आणि उठून बसल्यानंतर ती म्हणत असते की फायनली आज तू लवकर उठलीस तर. हो, प्राजक्ताला आता रात्रभर झोप लागली नव्हती, या गोष्टी कुठे सांगणार ती भाग्याला. भाग्या म्हणत असते की आज तुझं लग्न आहे प्राजू, आज किती आनंदाचा दिवस आहे, आणि आज फायनली तू आलोकची होणार आहेस, असंही आता म्हटलं जातं. आलोकची होणार आहे म्हटल्यानंतर ती आता तिला घट्ट अशी मिठी मारते. प्राजक्तालाही सुद्धा आता काही केल्या इथे भाग्यासमोर हसून दाखवावंच लागतं. मग दुसरीकडे मात्र आता प्राजक्ता आणि भाग्या या दोघीही खुश असतात. इकडे आता आलोक नेहमीप्रमाणे सकाळ झालेली असते, त्याचं स्केच रेडी करत असतो. स्केच रेडी करत असतानाच ना तिथे आता अंबिका येते. अंबिकाने त्याच्यासाठी आता ज्यूस, नाश्ता हे सगळं आणलेलं असतं. तेच आता आलोक म्हणत असतो की मी हे घ्यायला बाहेर येणारच होतो, तू कशाला आलीस? तर ती म्हणते की अरे राहू दे ना, आणि तुझ्या गोळ्याही आणल्यात. अगं काय झालं आहे, तू एवढ्या टेन्शनमध्ये का दिसतेस? काही नाही, एवढं काही नाही. मग आता या गोळ्या तेवढ्या खाऊन घेतोस का? लोक म्हणतो की तू काळजी करू नकोस, गोळ्या ना खायच्या आहेत ना, मी खातो. तेच दुसरीकडे आता अंबिकाला आठवत असतं की ह्या गोळ्या ज्या आहेत त्या रात्रीच त्यांनी सगळ्या काही मॅनेज केलेल्या होत्या. मग ह्याच गोळ्या आता आपण त्याला द्यायच्यात, पण आता तो कसा रिॲक्ट करेल, काय करेल ना, काहीसुद्धा कळत नव्हतं.
पण तरीसुद्धा आता त्याला देणं तर भाग होतं. म्हणूनच मग आता त्याला त्या गोळ्या वगैरे द्यायच्या होत्या. तेच ना, आता थोडा असा घाबरत होती ती त्याला गोळ्या द्यायच्या म्हणून, कारण तिला भीती वाटत होती ना की हा काय रिॲक्ट करेल गोळ्या वगैरे दिल्यानंतर. पण आता तो गोळ्या गुपचूपपणे मागून घेतो, कारण रोज सवय असते ना त्याला की ही गोळ्या देते आणि तो त्या गोळ्या घेणार याची. मग आता जेव्हा आता तो गोळ्या घेतो तेव्हा आता थोडंसं ना अंबिकाला टेन्शन येतं. पण इकडे आता गोळ्या परफेक्ट अशा त्याने घेतलेल्या असतात. जशा आता गोळ्या घेतो तसं मात्र आता गोळ्या घेऊन झाल्यानंतर इथे अंबिका अजूनच टेन्शनमध्ये येते. अंबिका विचार करते की बापरे, ह्याने तर आता ही गोळी घेतली आहे, आता काय होईल. मग आता ती इकडे तिकडे पाहत असते आणि जशी ती आता इकडे तिकडे पाहते ना तेव्हा मात्र आता तोपर्यंत इथे आलोक ना बेशुद्ध पडलेला असतो. आलोक जसा बेशुद्ध पडतो तसा आता ती घाबरते. ती विचार करते की आलोकला काय झालं असेल. ती उठवायचा सुद्धा प्रयत्न करते पण आलोक काही केल्या उठत नसतो. आलोक उठत नसल्यामुळे ना टेन्शनच येतं. हेच आता पुढील भागांमध्ये पाहायला मिळतं की सूर्यवंशींच्या घरातले सगळेच मेंबर्स आलेले असतात, पण आलोक आणि अंबिका काही आलेले नसतात. कारण आलोक ना अजूनही बेशुद्ध अवस्थेत असतो ना, त्यामुळे अजून काही तो येतच नाही. त्यामुळेच आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं की काय रिॲक्ट होईल आणि काय नाही ते. मग तेव्हाच इथे अंबिका टेन्शनमध्ये असते. इकडे मात्र आता प्राजक्ता बसलेली असते आतमध्ये पूजेला आणि तेवढ्यातच ना तिथे आता आलेली असते ती म्हणजे भाग्या. आणि भाग्या तिला सांगते की एक मोठा आता काय प्रॉब्लेम झाला आहे असं विचारल्यानंतर, अगं आलोक सूर्यवंशी आणि अंबिका सूर्यवंशी आलेच नाही आहेत, बाकी सूर्यवंशींच्या घरातले सगळेच मेंबर्स आलेत, मला तर ना काहीच कळत नाही आहे असंही आता बोललं जात असतं. होईल सगळं काही ठीक होईल, नको काळजी करू असंही आता बोलून ती आता कसं शांत करत असते. प्राजूला आता टेन्शन येतं आणि प्राजू इकडे तिकडे पाहू लागते. आणि त्याचमुळे आता प्राजक्ता ही विचार करते की ठीक तर असेलच ना. मग आता ती शांत राहायचं ठरवते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.